कधी तुम्ही असा विचार केलाय का, की चांगलं आणि वाईट ह्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत का? आपण लहानपणापासून शिकतो, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे करायचं, हे टाळायचं. पण जर एक दिवस कोणीतरी येऊन तुम्हाला सांगितलं, की हे सगळं खोटं आहे, की चांगलं आणि वाईट ह्या फक्त माणसांनी बनवलेल्या कल्पना आहेत, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? तुमचं संपूर्ण आयुष्य, तुमचे निर्णय, तुमची नैतिकता सगळं एका क्षणात ढासळेल. आणि हाच तो धक्का आहे, जो बियॉन्ड गुड अँड इव्हिल हे पुस्तक आपल्याला देतं. हे पुस्तक तुम्हाला कम्फर्ट देत नाही. ते तुमच्या मनाला हादरवतं. ते सांगतं, की आपण ज्या गोष्टींना सत्य मानतो, त्या कदाचित फक्त आपल्याला दिलेल्या कथा आहेत. या पुस्तकामागचं नाव आहे फ्रीड्रिक नीत्से, एक असा तत्वज्ञ ज्याने संपूर्ण पाश्चिमात्य विचारसरणीला आव्हान दिलं. तो फक्त फिलॉसॉफर नव्हता, तो एक थिंकर होता, एक रेबल होता, एक असा माणूस ज्याला सत्य शोधायचं नव्हतं, त्याला सत्याला प्रश्न विचारायचे होते. नीत्सेने ट्रेडिशनल मोरॅलिटीवर विश्वास ठेवला नाही. त्याच्या मते आपण चांगलं आणि वाईट असं जे काही म्हणतो ते खरं नसून ते समाजाने तयार केलेले नियम आहेत. त्याने खूप बोल्ड दावा केला की नैतिकता ही युनिव्हर्सल नाही, ती रिलेटिव्ह आहे. ती काळानुसार बदलते, ती समाजानुसार बदलते आणि कधीकधी ती शक्तिशाली लोकांच्या फायद्यासाठी तयार केली जाते. आणि इथेच ह्या पुस्तकाची खरी सुरुवात होते. बियॉन्ड गुड अँड इव्हिल म्हणजेच चांगलं आणि वाईट यांच्या पलीकडे जाणं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करा, काहीही चालेल. नाही. नीत्से तुम्हाला इममॉरल बनायला सांगत नाही. तो तुम्हाला सांगतो की आधी विचार करा. तुम्ही जे योग्य मानता ते खरंच तुमचं आहे का, की ते फक्त तुम्हाला शिकवलं गेलं आहे? तुमचे व्हॅल्यूज, तुमचे बिलीफ्स, तुमचे डिसिजन्स हे सगळं तुम्ही निवडलं आहे का, की तुम्ही फक्त फॉलो करत आहात? हे पुस्तक तुम्हाला अनकम्फर्टेबल करतं, कारण ते तुम्हाला एका अशा जागे घेऊन जातं जिथे तुम्हाला स्वतःबद्दल प्रामाणिक व्हावं लागतं. तुम्ही जे काही मानता त्यावर पुन्हा विचार करावा लागतो. समजा तुम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं की नम्र रहा, इतरांसाठी जगा. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण नीत्से विचारतो, का? तुम्ही नम्र का राहावं? तुम्ही स्वतःच्या इच्छांना का दाबावं? तुम्ही इतरांसाठी का जगावं? हे सगळं खरंच योग्य आहे का, की हे फक्त समाजाला कंट्रोल ठेवण्यासाठी बनवलेले नियम आहेत? नीत्सेच्या मते इतिहासात दोन प्रकारच्या नैतिकता होत्या. एक मास्टर मोरॅलिटी आणि दुसरी स्लेव्ह मोरॅलिटी. मास्टर मोरॅलिटी म्हणजे जिथे शक्तिशाली लोक स्वतःचे नियम बनवतात. त्यांच्यासाठी चांगलं म्हणजे शक्ती, आत्मविश्वास, यश, अभिमान. आणि वाईट म्हणजे कमजोरी. पण मग ज्यांच्याकडे शक्ती नव्हती, त्यांनी स्वतःची एक वेगळी नैतिकता तयार केली. स्लेव्ह मोरॅलिटी, जिथे नम्रता, त्याग आणि सहनशीलता ह्यांना चांगलं म्हटलं गेलं आणि शक्ती, अभिमान आणि डॉमिनन्स ह्यांना वाईट म्हटलं गेलं. आता एक क्षणासाठी तुमच्या आयुष्याकडे पहा. तुम्ही जे काही चांगलं मानता ते खरंच युनिव्हर्सल आहे का, की ते फक्त तुमच्या समाजाने तुम्हाला शिकवलं आहे? तुम्ही नम्र आहात कारण ते योग्य आहे, की कारण तुम्हाला कॉन्फ्लिक्ट टाळायचं आहे? तुम्ही इतरांसाठी जगता कारण ते महान आहे, की कारण तुम्हाला गिल्ट टाळायचं आहे? हे प्रश्न सोपे नाहीत, पण हेच प्रश्न तुम्हाला स्वतःला समजायला मदत करतात. हे पुस्तक आपल्याला सांगतं की सत्य शोधण्यापेक्षा सत्यावर प्रश्न विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही जागे होता. तुम्ही ब्लाइंडली फॉलो करणं थांबवता. तुम्ही स्वतःचे विचार तयार करता. आणि कदाचित हीच या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद आहे. ते तुम्हाला उत्तरं देत नाही. ते तुम्हाला विचार करायला लावतं. ते तुम्हाला चॅलेंज करतं. ते तुम्हाला अनकम्फर्टेबल करतं. पण त्याच वेळी ते तुम्हाला फ्री करतं. कारण जेव्हा तुम्ही गुड आणि इव्हिलच्या पलीकडे जाता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विचार करायला लागता. तुम्ही स्वतःचे रूल्स बनवायला लागता. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या टर्म्सवर जगायला लागता. पण हा प्रवास सोपा नाही, कारण यात तुम्हाला सगळं सोडावं लागतं. तुमचे जुने विश्वास, तुमची कम्फर्ट, तुमची सर्टन्टी. आणि हे सगळं सोडणं हे खूप कठीण असतं. पण कदाचित
ह्याच कठीणतेमध्येच खरं स्वातंत्र्य दडलेलं आहे. आणि आता ह्या प्रवासाची खरी सुरुवात होते. आपण नीत्सेच्या सर्वात महत्वाच्या कल्पनेकडे जाणार आहोत. ट्रूथ. सत्य म्हणजे नक्की काय? ते खरंच अस्तित्वात आहे की तेही एक इल्युजन आहे? आपण एक्सप्लोर करणार आहोत ट्रूथ, पर्स्पेक्टिव्ह आणि इल्युजन. आणि कदाचित तिथे तुम्हाला एक असं सत्य दिसेल जे तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं. आपण सगळे सत्य शोधत जगतो. आपल्याला वाटतं की कुठेतरी एक अंतिम सत्य आहे, एक असं उत्तर जे एकदाच सापडलं की सगळं स्पष्ट होईल. आपण विज्ञानात सत्य शोधतो, धर्मात सत्य शोधतो, तत्वज्ञानात सत्य शोधतो. पण एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की सत्य म्हणजे नक्की काय? जे आपण पाहतो ते सत्य आहे की जे आपल्याला वाटतं ते सत्य आहे? नीचे इथेच एक धक्कादायक गोष्ट सांगतो. तो म्हणतो की ॲब्सोल्यूट ट्रूथ असं काहीच नसतं. आपण जे काही सत्य मानतो ते फक्त एक पर्स्पेक्टिव्ह आहे, एक व्ह्यू पॉइंट, जो आपल्या अनुभवांवर, आपल्या संस्कारांवर आणि आपल्या गरजांवर आधारित आहे. म्हणजेच सत्य एकच नाही, ते अनेक आहेत आणि प्रत्येक माणूस त्याचं स्वतःचं सत्य घेऊन जगतो. हे ऐकताना आपल्याला थोडं विचित्र वाटतं, कारण आपण लहानपणापासून शिकतो की सत्य एकच असतं. पण जर आपण नीट विचार केला तर लक्षात येईल की आपल्याला दिसणारं सत्य हे अनेकदा इन्कम्प्लीट असतं. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता. तुम्हाला तो माणूस खूप चांगला वाटतो, तो नम्र आहे, तो मदत करतो, तो आदर्श वाटतो. पण दुसऱ्या व्यक्तीसाठी तोच माणूस ॲरोगंट असू शकतो. आता इथे प्रश्न आहे, खरं कोण, तुमचं सत्य की दुसऱ्याचं? नीचे म्हणतो दोघंही, कारण दोघंही त्यांच्या पर्स्पेक्टिव्हमधून पाहत आहेत. आणि इथेच तो एक खूप पॉवरफुल कॉन्सेप्ट मांडतो, पर्स्पेक्टिव्हिझम. म्हणजेच आपण जगाकडे कधीच न्यूट्रल नजरेने पाहू शकत नाही. आपण जे काही पाहतो ते आपल्या माइंडच्या फिल्टरमधून जातं. आपले बिलीफ्स, आपले इमोशन्स, आपले पास्ट एक्सपिरियन्सेस हे सगळे आपल्या परसेप्शनला शेप देतं. म्हणजेच आपण जे सत्य मानतो ते खरं तर आपल्या मनाचं इंटरप्रिटेशन आहे. आता एक क्षणासाठी तुमच्या आयुष्यातील एखाद्या घटनेकडे पहा. कदाचित तुमचं एखाद्या मित्राशी भांडण झालं असेल. तुमच्या मते तुम्ही बरोबर होतात, पण त्याच्या मते तो बरोबर होता. आता इथे कोणाचं सत्य खरं? नीचे म्हणतो दोघांचंही, कारण दोघंही त्यांच्या पर्स्पेक्टिव्हमधून पाहत आहेत. आणि म्हणूनच कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात, कारण आपण आपलं पर्स्पेक्टिव्ह ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणून मानतो. आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. आपण असं मानतो की आपल्याला जे दिसतं तेच अंतिम सत्य आहे. पण नीचे आपल्याला सांगतो की आपल्याला जे दिसतं ते फक्त एक अँगल आहे, एक छोटासा भाग आहे, पूर्ण पिक्चर नाही. आणि म्हणूनच तो इल्युजनबद्दल बोलतो. आपण जे सत्य मानतो ते अनेकदा एक इल्युजन असतं. एक अशी गोष्ट जी आपल्याला कम्फर्ट देते. आपल्याला असं वाटायला लावते की आपण सगळं समजून घेतलं आहे. पण वास्तवात आपण फक्त एक छोटासा भाग पाहतोय. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला घाबरवते. कारण जर ॲब्सोल्यूट ट्रूथ नसतं तर मग आपण कुठे उभे आहोत? आपण कशावर विश्वास ठेवायचा? आपण कसं ठरवायचं की काय योग्य आहे? नीचे याच ठिकाणी आपल्याला एक वेगळा मार्ग दाखवतो. तो म्हणतो की ट्रूथ शोधण्यापेक्षा ट्रूथ क्रिएट करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या अनुभवांवर, तुमच्या विचारांवर, तुमच्या व्हॅल्यूजवर आधारित तुमचा स्वतःचा सत्य तयार करा. हे ऐकायला खूप एम्पॉवरिंग वाटतं, पण त्याचवेळी खूप हेवी देखील आहे. कारण याचा अर्थ असा की आता तुम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही. तुम्ही जे काही मानता ते तुमची जबाबदारी आहे. आणि हीच फ्रीडम कधीकधी आपल्याला घाबरवते. कारण आता आपल्याकडे कोणताही फिक्स्ड आधार नाही, कोणताही रूलबुक नाही, कोणताही फायनल आन्सर नाही. पण कदाचित याच अनसर्टन्टीमध्येच खरं स्वातंत्र्य आहे. कारण आता तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या टर्म्सवर जगू शकता. पण इथे एक धोका आहे. जर प्रत्येकाचा स्वतःचा सत्य असेल तर मग केऑस होणार नाही का? प्रत्येकजण त्याला हवं ते करेल. नीचे याचं उत्तर देतो. तो म्हणतो की सगळे लोक हे करू शकत नाहीत, कारण स्वतःचं सत्य तयार करणं हे खूप कठीण आहे. त्यासाठी धैर्य लागतं, त्यासाठी प्रामाणिकपणा लागतो, त्यासाठी स्ट्रेंथ लागते. आणि म्हणूनच बहुतेक लोक रेडीमेड ट्रूथ्स फॉलो करतात. तेच सेफ आहे, तेच कम्फर्टेबल आहे.
पण जे लोक खरंच विचार करतात, जे लोक खरंच स्वतःचं आयुष्य जगायचं ठरवतात, तेच या बियॉन्ड गुड अँड इव्हलच्या मार्गावर चालतात. आणि कदाचित हा मार्ग एकटेपणाचा आहे. कारण जेव्हा तुम्ही वेगळं विचार करता तेव्हा समाज तुम्हाला समजत नाही, तुम्हाला जज केलं जातं, तुमच्यावर प्रश्न विचारले जातात. पण तरीही काही लोक हा मार्ग निवडतात, कारण त्यांना कम्फर्टपेक्षा ट्रूथ महत्वाचं वाटतं. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची खरी कॉल आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही ट्रूथ फॉलो करणारे आहात की ट्रूथ क्रिएट करणारे? आपण अजून एका कॉन्ट्रोवर्शियल कॉन्सेप्टकडे जाणार आहोत. मोरालिटी इटसेल्फ. नैतिकता म्हणजे काय? ती खरीच चांगली आहे की ती आपल्याला कंट्रोल करण्याचं एक साधन आहे? आपण एक्सप्लोर करणार आहोत मास्टर मोरॅलिटी वर्सेस स्लेव्ह मोरॅलिटी, आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बिलीफ्सबद्दल एक मोठा धक्का बसू शकतो. आपण आजपर्यंत चांगलं आणि वाईट या गोष्टींना एक साधी स्पष्ट व्याख्या दिली आहे. चांगलं म्हणजे नम्रता, दया, त्याग, आणि वाईट म्हणजे अहंकार, शक्ती, स्वार्थ. पण नीत्शे इथेच एक धक्का देतो. तो म्हणतो ही व्याख्या नॅचरल नाहीये, ती तयार केली गेली आहे. आणि ती तयार केली गेली आहे एका विशिष्ट कारणासाठी. नीत्शेच्या मते इतिहासात 2 प्रकारच्या नैतिकता होत्या: मास्टर मोरॅलिटी आणि स्लेव्ह मोरॅलिटी. मास्टर मोरॅलिटी ही शक्तिशाली लोकांची नैतिकता होती, ज्यांच्याकडे ताकद होती, ज्यांच्याकडे सत्ता होती, ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स होता. त्यांच्यासाठी चांगलं म्हणजे शक्ती, धैर्य, अभिमान, यश, स्वतःवर विश्वास. त्यांच्यासाठी वाईट म्हणजे कमजोरी, म्हणजेच त्यांच्यासाठी नैतिकता ही त्यांच्या ताकदीवर आधारित होती. पण मग जगात असे लोकही होते ज्यांच्याकडे ही ताकद नव्हती, ज्यांना दाबलं गेलं, ज्यांना कंट्रोल केलं गेलं, ज्यांच्याकडे सत्ता नव्हती. हे लोक मास्टर मोरॅलिटी फॉलो करू शकत नव्हते, कारण त्यांच्याकडे ती शक्तीच नव्हती. मग त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतःची एक नवीन नैतिकता तयार केली, स्लेव्ह मोरॅलिटी. जिथे त्यांनी व्हॅल्यूज उलट केल्या, जिथे त्यांनी म्हटलं नम्रता चांगली आहे, त्याग चांगला आहे, दया चांगली आहे, आणि शक्ती वाईट आहे, अभिमान वाईट आहे, डॉमिनन्स वाईट आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे शक्ती नव्हती त्यांनी शक्तीला वाईट ठरवलं आणि त्यांच्या स्वतःच्या कमजोरीला चांगुलपणा म्हणून डिफाईन केलं. नीत्शे या प्रक्रियेला म्हणतो रिव्हॅल्युएशन ऑफ व्हॅल्यूज, मूल्यांची पुनर्रचना. आणि ही गोष्ट खूप डीप आहे, कारण याचा अर्थ असा की आपण आज ज्या नैतिकतेवर विश्वास ठेवतो ती कदाचित सत्य नाहीये, ती कदाचित एका ऐतिहासिक संघर्षाचा परिणाम आहे. आता एक क्षणासाठी आपल्या समाजाकडे पहा. आपण कोणत्या गोष्टींना चांगलं म्हणतो? नम्रता, त्याग, इतरांसाठी जगणं, हे सगळं स्लेव्ह मोरॅलिटीचा भाग आहे. आणि आपण याला इतकं डीपली ॲक्सेप्ट केलं आहे की आपल्याला ते क्वेश्चन करायलाही भीती वाटते. जर कोणी म्हणालं, मला पॉवरफुल व्हायचं आहे, मला डॉमिनंट व्हायचं आहे, तर आपण लगेच त्याला जज करतो. आपण म्हणतो, तो इगोइस्टिक आहे, तो वाईट आहे. पण नीत्शे विचारतो, का? शक्ती वाईट का आहे? हे ऐकताना आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं, कारण हे आपल्या बिलीव्सच्या विरुद्ध आहे. पण नीत्शेचा पॉइंट वेगळा आहे. तो असं म्हणत नाही की स्लेव्ह मोरॅलिटी पूर्णपणे चुकीची आहे. तो फक्त असं म्हणतो की ती एक युनिव्हर्सल ट्रूथ नाहीये. ती एक पर्स्पेक्टिव्ह आहे, एक अशी नैतिकता जी विशिष्ट परिस्थितीत तयार झाली. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला समजायला हवीये. आपण ज्या व्हॅल्यूजवर विश्वास ठेवतो त्या कुठून आल्या आहेत? त्या खराच आपल्या आहेत का? की त्या आपल्याला दिल्या गेल्या आहेत? समजा, तुम्ही नेहमी स्वतःला मागे ठेवता, तुम्ही इतरांसाठी सॅक्रिफाईस करता. तुम्हाला वाटतं हेच योग्य आहे. पण एक प्रश्न विचारा, तुम्ही हे स्वतःहून निवडलं आहे की तुम्हाला असं शिकवलं गेलं आहे? नीत्शेच्या मते खरं फ्रीडम तेव्हा येतं जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॅल्यूजवर प्रश्न विचारता, जेव्हा तुम्ही ब्लाइंडली फॉलो करणं थांबवता, आणि जेव्हा तुम्ही स्वतःच ठरवता की तुमच्यासाठी काय योग्य आहे. पण हा मार्ग सोप्पा नाही, कारण यात तुम्हाला गिल्ट वाटू शकतो. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छांना महत्त्व दिलं तर तुम्हाला सेल्फिश वाटू शकतं. जर तुम्ही शक्ती शोधली तर तुम्हाला इगोइस्टिक वाटू शकतं. हे सगळं स्लेव्ह मोरॅलिटीचा परिणाम आहे. आणि म्हणूनच नीत्शे एक नवीन प्रकारचा माणूस कल्पना करतो. तो म्हणतो आपल्याला फ्री स्पिरिट्स हवे आहेत, असे लोक जे ट्रेडिशनल मोरॅलिटीच्या पलीकडे जाऊ शकतात, जे स्वतःचे व्हॅल्यूज तयार करू शकतात, जे स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमांवर जगू शकतात. पण हे सगळं ऐकताना एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर प्रत्येकजण स्वतःचे रूल्स बनवायला लागला तर मग समाज कसा चालेल? केऑस होणार नाही का?
नीटशे याचं उत्तर देतो. तो म्हणतो, सगळे लोक हे करू शकत नाहीत. बहुतेक लोक रेडीमेड रूल्स फॉलो करतील, कारण ते सोपं आहे. पण काही लोक जे खरोखर स्ट्रॉंग आहेत, जे खरोखर विचार करतात, ते या सगळ्याच्या पलीकडे जातील. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची खरी चॅलेंज आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात? तुम्ही फॉलो करणारे आहात की क्रिएट करणारे आहात? तुम्ही सुरक्षिततेत जगणार आहात की सत्य शोधणार आहात? आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर सोपं नाहीये, कारण हा फक्त विचारांचा प्रश्न नाहीये, हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपण नीटशेच्या अजून एका डीप कॉन्सेप्टकडे जाणार आहोत. विल टू पॉवर, आपल्या आतली ती शक्ती जी आपल्याला पुढे ढकलते, जी आपल्याला ग्रो करायला लावते. आपण एक्सप्लोर करणार आहोत विल टू पॉवर आणि मानवी इच्छांची खरी प्रकृती. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची एक नवीन जाणीव होईल. आपण आयुष्यात जे काही करतो त्यामागे एक कारण असतं. आपण काम करतो, पैसे कमावतो, नाती जपतो, स्वप्न बघतो. आपल्याला वाटतं आपण हे सगळं हॅपीनेससाठी करतो. पण नीचे इथेच एक खूप वेगळा दावा करतो. तो म्हणतो, आपण जे काही करतो ते हॅपीनेससाठी नाही, ते पॉवरसाठी आहे. विल टू पॉवर, आपल्या आतली ती एक ड्राईव्ह जी आपल्याला सतत पुढे ढकलते, जी आपल्याला ग्रो करायला लावते, जी आपल्याला एक्सपांड व्हायला लावते. ही पॉवर म्हणजे फक्त इतरांवर कंट्रोल नाही, ती आहे स्वतःवर कंट्रोल करणं, स्वतःला इम्प्रूव्ह करणं, स्वतःच्या लिमिट्स तोडणं. हे ऐकताना आपल्याला थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं, कारण आपण पॉवर म्हणजे काय समजतो? पैसा, स्टेटस, अथॉरिटी. पण नीछेच्या मते ही पॉवरची फक्त सरफेस आहे. खरी पॉवर आहे तुमची अबिलिटी टू बिकम मोर, तुमची क्षमता, तुमचं पोटेन्शियल आणि त्या पोटेन्शियलला ॲक्च्युअल बनवण्याची तुमची इच्छा. आता एक क्षणासाठी तुमच्या आयुष्याकडे पहा. तुम्ही जेव्हा काहीतरी अचीव्ह करता तेव्हा तुम्हाला आनंद का होतो? कारण तुम्ही सक्सेसफुल झाला म्हणून, की कारण तुम्ही स्वतःला सरपास केला म्हणून? जेव्हा तुम्ही एखादी भीती जिंकता तेव्हा तुम्हाला काय फील होतं? तो फक्त रिलीफ नसतो, तो एक सेन्स असतो की तुम्ही स्ट्रॉंगर झाला आहात. हीच ती विल टू पॉवर. नीछेच्या मते प्रत्येक माणसाच्या आत ही ड्राईव्ह असते. पण फरक इतकाच की काही लोक ती ओळखतात आणि काही लोक ती सप्रेस करतात. समाज, नियम, मॉरल एक्सपेक्टेशन्स हे सगळं अनेकदा आपल्याला सांगतं, जास्त पुढे जाऊ नकोस, जास्त वेगळं होऊ नकोस, जास्त पॉवरफुल होऊ नकोस. आणि हळूहळू आपण स्वतःलाच थांबवायला लागतो. आणि हीच ती गोष्ट आहे जी नीछेला खटकते. तो म्हणतो, आपण आपल्या आतल्या शक्तीला घाबरतो. आपण ॲव्हरेज राहणं पसंत करतो, कारण ते सेफ आहे, ते कम्फर्टेबल आहे. पण त्याचवेळी ते लिमिटिंग आहे. आणि म्हणूनच तो युबरमेन्शचा कॉन्सेप्ट मांडतो. एक असा माणूस जो स्वतःच्या लिमिट्सच्या पलीकडे जातो, जो स्वतःचे व्हॅल्यूज तयार करतो, जो सोसायटीच्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा स्वतःच्या पोटेन्शियलला महत्त्व देतो. हा युबरमेन्श परफेक्ट नाही, तो चुका करतो, तो स्ट्रगल करतो, पण तो सतत ग्रो होत राहतो. आता एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही तुमच्या पूर्ण पोटेन्शियलने जगता आहात का? की तुम्ही स्वतःलाच लिमिट करत आहात? तुम्ही जे काही करता ते खरंच तुमच्या इच्छेमुळे करता की तुम्ही फक्त एक्सपेक्टेशन्स पूर्ण करता? हे प्रश्न अनकम्फर्टेबल आहेत, कारण ते आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतात. पण नीछेच्या मते ग्रोथ तिथेच होते, जिथे डिस्कम्फर्ट असतं, जिथे चॅलेंज असतो. विल टू पॉवर म्हणजे तुमच्या आतल्या त्या आवाजाला ऐकणं, जो तुम्हाला सांगतो, तू अजून करू शकतोस, तू अजून पुढं जाऊ शकतोस, तू अजून मोठा होऊ शकतोस. पण या सगळ्यात एक डेंजर आहे. जर पॉवरचा चुकीचा अर्थ घेतला तर तो डिस्ट्रक्टिव्ह होऊ शकतो. जर तुम्ही पॉवर म्हणजे डॉमिनेशन समजलात तर तुम्ही इतरांना हर्ट करू शकता. पण नीच्छेचा पॉइंट वेगळा आहे. तो डॉमिनेशनबद्दल नाही, तो सेल्फ मास्टरीबद्दल आहे. स्वतःच्या भीतीवर कंट्रोल, स्वतःच्या वीकनेसेसवर विजय, स्वतःच्या लिमिटेशन्सचा भंग. आणि कदाचित हीच खरी पॉवर आहे, जी तुम्हाला बाहेरून नाही तर आतून स्ट्रॉंग बनवते. आणि म्हणूनच द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड नाही, तर बियॉन्ड गुड अँड इव्हिल आपल्याला एक वेगळाच मेसेज देतं की तुमचं आयुष्य तुमच्या ग्रोथबद्दल आहे, तुमच्या एक्सपान्शनबद्दल आहे. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे रिस्क. तुम्ही जर ग्रो व्हायचं ठरवलं
तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, तुम्हाला फेल व्हावं लागेल, तुम्हाला जज केलं जाईल. पण कदाचित याच रिस्कमध्येच खरं जीवन आहे. आपण पाहणार आहोत नीत्से रिलिजनबद्दल काय म्हणतो. धर्म, जो शतकानुशतकं मोरॅलिटी डिफाईन करत आला आहे, तो खरंच आपल्याला फ्री करतो की तो आपल्याला लिमिट करतो? आपण एक्सप्लोर करणार आहोत रिलिजन, फेथ आणि मॉरल कंट्रोल. आणि कदाचित हा भाग तुमच्या विश्वासांनाही चॅलेंज करेल. मानवजातीच्या इतिहासात धर्माने खूप मोठी भूमिका बजावली आहे. धर्माने आपल्याला नियम दिले, नैतिकता दिली, जीवन जगण्याची दिशा दिली. आपण लहानपणापासून ऐकत आलो, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे केल्याने स्वर्ग मिळेल, हे केल्याने शिक्षा होईल. आणि हळूहळू आपण या सगळ्यावर विश्वास ठेवायला लागलो. पण नीचे इथेच एक मोठा प्रश्न विचारतो. धर्म खरंच आपल्याला मुक्त करतो का, की तो आपल्याला कंट्रोल करतो? तो म्हणतो, धर्म ही फक्त श्रद्धा नाही, तो एक सिस्टीम आहे. एक असा सिस्टीम जो लोकांच्या विचारांवर, त्यांच्या वागण्यावर आणि त्यांच्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो. हे ऐकताना आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटू शकतं, कारण धर्म आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याला आशा देतो, तो आपल्याला आधार देतो. पण नीछेचं निरीक्षण खूप शार्प आहे. तो म्हणतो, धर्माने स्लेव्ह मोरॅलिटीला प्रमोट केलं आहे. त्याने नम्रता, त्याग आणि सफरिंग यांना ग्लोरिफाय केलं आहे. तो म्हणतो, तुम्ही नम्र रहा, तुमच्या इच्छांना दाबा, तुमचं दुःख सहन करा, कारण यामुळे तुम्हाला परलोकात बक्षीस मिळेल. आता एक क्षणासाठी विचार करा. जर तुम्हाला सतत सांगितलं गेलं की तुमच्या इच्छा चुकीच्या आहेत, की तुमचा आनंद सेकंडरी आहे, तर काय होईल? तुम्ही स्वतःला दाबायला लागाल, तुम्ही गिल्ट फील करायला लागाल. तुम्हाला वाटेल की तुम्ही जे काही हवं आहे ते चुकीचं आहे, आणि हळूहळू तुम्ही तुमच्या इच्छांपासून दूर जाल. नीचे यालाच म्हणतो लाईफ डिनाईंग फिलॉसॉफी. एक अशी विचारसरणी जी जीवनाला सेलिब्रेट करत नाही, तर त्याला सप्रेस करते. तो म्हणतो, धर्माने माणसाला वीक बनवलं आहे, त्याने त्याला गिल्टमध्ये अडकवलं आहे, त्याने त्याला असं वाटायला लावलं की तो स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही. पण नीचेचा हेतू धर्माचा अपमान करणं नाही. तो फक्त एक गोष्ट सांगतो की धर्माने जे व्हॅल्यूज दिले ते ॲब्सल्यूट नाहीत. ते एक पर्स्पेक्टिव्ह आहे, एक असा पर्स्पेक्टिव्ह जो विशिष्ट परिस्थितीत तयार झाला. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला समजायला हवी. आपण जे काही मानतो ते का मानतो? आपण जे काही फॉलो करतो ते खरंच आपलं आहे का, की आपण फक्त इनहेरिटेड बिलीफ्स जगतोय? नीचे एक खूप पॉवरफुल स्टेटमेंट करतो, गॉड इज डेड. याचा अर्थ लिटरल नाही. तो म्हणतो, आपण ज्या ट्रेडिशनल बिलीफ्सवर विश्वास ठेवत होतो त्या आता तुटत आहेत. विज्ञान, तर्क आणि आधुनिक विचार हे सगळं त्या जुन्या विश्वासांना चॅलेंज करत आहे. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर गॉड नाही, जर ट्रेडिशनल मोरॅलिटी नाही, तर मग आपण कसं जगायचं? आपण काय बरोबर आणि काय चुकीचं हे कसं ठरवायचं? आणि इथेच नीचे आपल्याला एक मोठी जबाबदारी देतो. तो म्हणतो, आता तुम्हालाच ठरवायचं आहे. तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगणार? तुम्ही तुमचे व्हॅल्यूज काय ठेवणार? तुम्ही कोणत्या प्रिन्सिपल्सवर उभे राहणार? ही फ्रीडम खूप पॉवरफुल आहे, पण त्याचवेळी खूप हेवी देखील आहे. कारण आता तुम्ही कोणालाही दोष देऊ शकत नाही. तुमचे डिसिजन्स, तुमची जबाबदारी. आणि म्हणूनच बहुतेक लोक धर्माकडे परत जातात, कारण ते सेफ आहे, ते क्लिअर आन्सर्स देतं, ते सर्टन्टी देतं. पण नीचे म्हणतो की ग्रोथ सर्टन्टीमध्ये नाही, ती अनसर्टन्टीमध्ये आहे. ती त्या जागेत आहे जिथे तुम्हाला स्वतः विचार करावा लागतो. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात मोठी चॅलेंज आहे. तुम्ही रेडी आहात का तुमच्या बिलीफ्सवर प्रश्न विचारायला? तुम्ही रेडी आहात का तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यायला? कारण जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला कदाचित काही गोष्टी गमाव्या लागतील, तुमची सर्टन्टी, तुमची सिम्प्लिसिटी. पण त्याचवेळी तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल. स्वातंत्र्य. एक असं स्वातंत्र्य जिथे तुम्ही स्वतःचे विचार करता, जिथे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या टर्म्सवर जगता. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची खरी कॉल आहे. ब्लाइंड फेथ नाही, तर कॉन्शियस लिव्हिंग. आपण पाहणार आहोत
नीचे माणसाच्या सायकोलॉजीबद्दल काय म्हणतो? आपल्या इमोशन्स, आपल्या डिझायर्स आणि आपल्या हिडन मोटिवेशन्स हे सगळं कसं काम करतं? आपण एक्सप्लोर करणार आहोत ह्युमन नेचर, इगो आणि हिडन ड्राईव्ह्स, आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्याच मनाचं एक असं रूप दिसेल जे तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं. आपण स्वतःला खूप चांगलं समजतो असं आपल्याला वाटतं. आपल्याला वाटतं आपण जे काही करतो ते विचारपूर्वक करतो. आपले डिसिजन्स लॉजिकल असतात. आपल्या भावना कंट्रोल्ड असतात. पण नीशे इथेच एक खूप अनकम्फर्टेबल सत्य सांगतो. तो म्हणतो, तुम्ही तुमच्या मनाला जितकं समजता तितकं ते खरं नाही. आपल्या आत अनेक हिडन फोर्सेस काम करत असतात. आपल्या इच्छा, आपल्या भीती, आपल्या इन्सिक्युरिटीज हे सगळं आपल्या डिसिजन्सवर परिणाम करतं. आणि अनेकदा आपण जे कारणं देतो ती फक्त सरफेस असतात. खरं कारण खूप खोलवर दडलेलं असतं. हे समजण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एखाद्याला मदत करता. तुम्हाला वाटतं तुम्ही ते सेल्फलेसली केलं. पण नीशे विचारतो, खरंच? कदाचित तुम्हाला अप्रिसिएशन हवं होतं. कदाचित तुम्हाला स्वतःला चांगलं वाटावं म्हणून केलं. कदाचित तुम्हाला गिल्ट टाळायचं होतं. म्हणजेच तुमची ॲक्शन सेल्फलेस दिसते, पण तिच्या मागे एक हिडन मोटिव्ह आहे. नीशेच्या मते आपण स्वतःला फसवतो. आपण आपल्या ॲक्शन्ससाठी नोबल रिझन्स तयार करतो. पण खरं कारण अनेकदा सेल्फिश असतं. आणि हे वाईट नाही, हे ह्युमन आहे. आपल्यात इगो आहे. एक अशी गोष्ट जी सतत स्वतःला प्रोटेक्ट करते, जी स्वतःला जस्टिफाय करते. आणि म्हणूनच आपण अनेकदा स्वतःला ऑनेस्ट नसतो. आपण स्वतःला सांगतो, मी बरोबर आहे. पण आपण स्वतःला विचारत नाही, मी असं का फील करतो. आपण आपल्या इमोशन्सला क्वेश्चन करत नाही. आपण आपल्या डिझायर्सचा सोर्स समजून घेत नाही. आणि हीच ती गोष्ट आहे जी नीशेला हायलाईट करायची आहे. तो म्हणतो, जर तुम्हाला खरंच स्वतःला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अनकम्फर्टेबल क्वेश्चन्स विचारावे लागतील. तुम्ही जे काही करता त्यामागचं खरं कारण काय आहे? तुम्ही जे काही हवं आहे ते खरंच तुमचं आहे का ते तुमच्या इगोचं आहे? आणि कदाचित हीच ती जागा आहे जिथे खरा सेल्फ अवेअरनेस सुरू होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला जज करणं थांबवता आणि स्वतःला ऑब्झर्व्ह करायला लागता. तुमच्या थॉट्स, तुमच्या रिॲक्शन्स, तुमच्या पॅटर्न्स हे सगळं पाहायला लागता. नीशेच्या मते आपण रॅशनल बीइंग्ज नाही, आपण इन्स्टिंक्टिव्ह बीइंग्ज आहोत. आपले डिसिजन्स आपल्या इन्स्टिंक्ट्सवर आधारित असतात आणि मग आपण त्यांना रॅशनलाइज करतो. म्हणजेच आपण आधी फील करतो आणि नंतर जस्टिफाय करतो. आपण आधी डिसाईड करतो आणि नंतर रिझन शोधतो. हे ऐकताना आपल्याला थोडं डिस्टर्बिंग वाटू शकतं, कारण याचा अर्थ असा की आपल्याला स्वतःवर पूर्ण कंट्रोल नाही. पण नीशेचा पॉइंट वेगळा आहे. तो म्हणतो, हे समजणं हीच पहिली पायरी आहे. जर तुम्हाला तुमचे हिडन ड्राईव्ह समजले तर तुम्ही त्यांच्यावर काम करू शकता. आणि कदाचित हीच खरी ग्रोथ आहे. स्वतःला बदलणं नाही तर स्वतःला समजून घेणं. आणि म्हणूनच तो एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट मांडतो, सेल्फ ओव्हरकमिंग. स्वतःवर विजय मिळवणं, तुमच्या वीकनेसेसवर, तुमच्या फियर्सवर, तुमच्या इगोवर. पण हे सोपं नाही, कारण तुमचा इगो तुम्हाला प्रोटेक्ट करतो. तो तुम्हाला अनकम्फर्टेबल ट्रूथ्सपासून वाचवतो. तो तुम्हाला असं वाटायला लावतो की तुम्ही परफेक्ट आहात. पण जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला त्या इगोच्या पलीकडे जावं लागेल. तुम्हाला स्वतःच्या फ्लॉज स्वीकाराव्या लागतील. तुम्हाला स्वतःच्या वीकनेसेस पाहाव्या लागतील. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी सर्वात कठीण आहे. कारण बाहेरच्या जगाशी लढणं सोपं आहे, पण स्वतःशी लढणं खूप कठीण आहे. पण याच लढाईत तुम्ही खरे स्ट्रॉंग बनता. तुम्ही खरे कॉन्शियस बनता. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात डीप शिकवण आहे की तुम्ही स्वतःला जितकं समजता त्यापेक्षा तुम्ही खूप कॉम्प्लेक्स आहात. आणि हा कॉम्प्लेक्सिटी वाईट नाही, तोच तुमचा डेप्थ आहे. आपण या सगळ्या विचारांना आपल्या मॉडर्न लाईफशी जोडणार आहोत. आजच्या जगात सोशल मीडिया, करिअर प्रेशर, रिलेशनशिप्स या सगळ्यात निशेचे विचार कसे लागू होतात? आपण एक्सप्लोर करणार आहोत मॉडर्न लाईफ, आयडेंटिटी आणि ऑथेंटिक लिव्हिंग. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळेल. आपण आज ज्या जगात जगतो ते खूप वेगवान आहे. इथे प्रत्येक गोष्ट तुलना केली जाते. तुमचं यश, तुमचं करिअर, तुमचं नातं, तुमचा लाईफस्टाईल, सगळं.
सोशल मीडियावर आपण इतरांचं आयुष्य पाहतो, त्यांचं सक्सेस, त्यांचं हॅपीनेस, आणि मग आपण स्वतःला त्या स्केलवर मोजायला लागतो. आपल्याला वाटतं, मी पुरेसा नाही. आणि इथून सुरू होतो एक इनव्हिजिबल प्रेशर, एक अशी लढाई जिथे आपण स्वतःशीच कम्पीट करत राहतो. आणि कदाचित हीच ती जागा आहे जिथे निश्चयचे विचार खूप रेलेव्हंट होतात. तो म्हणतो, आपण आपलं आयुष्य स्वतःसाठी जगत नाही, आपण इतरांच्या एक्सपेक्टेशन्ससाठी जगतो. आपण सोसायटीच्या रूल्स फॉलो करतो. आपण एक प्री डिफाईन्ड पाथ चालतो. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, स्थिरता, हा सगळा पाथ आपल्याला दिला गेलेला आहे. पण एक प्रश्न आहे, हा पाथ खरंच तुमच्यासाठी आहे का? की तुम्ही फक्त तो फॉलो करत आहात कारण सगळे करतायत? तुम्ही जे करिअर निवडलं ते तुमच्या पॅशनमुळे आहे की कारण ते सेफ आहे? तुम्ही जे नातं निवडलं ते खरंच तुमच्यासाठी योग्य आहे की कारण तुम्हाला एकटं राहायचं नाही? निश्चय याच गोष्टीला चॅलेंज करतो. तो म्हणतो, ऑथेंटिक लाईफ जगणं म्हणजे तुमच्या स्वतःच्या टर्म्सवर जगणं, तुमच्या व्हॅल्यूजवर आधारित डिसिजन्स घेणं, तुमच्या डिझायर्सला समजून घेणं. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्याला स्वतःला काय हवं आहे हेच कधीकधी समजत नाही. कारण आपण इतके इन्फ्लुएन्स्ड असतो, सोसायटी, फॅमिली, फ्रेंड्स, सोशल मीडिया, या सगळ्यामुळे आपली आयडेंटिटी ब्लर होते. आणि म्हणूनच निश्चय सेल्फ डिस्कव्हरीबद्दल बोलतो. तो म्हणतो, तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. पण हा प्रोसेस सोपा नाही, कारण यात तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागतं. तुम्हाला रिस्क घ्यावी लागते. तुम्हाला फेल व्हावं लागतं. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला थांबवते. आपण फेल होण्याला घाबरतो. आपण जजमेंटला घाबरतो. आपण अनसर्टेनिटीला घाबरतो. पण नीचे म्हणतो, ग्रोथ सर्टेनिटीमध्ये नाही, ती अनसर्टेनिटीमध्ये आहे. ती त्या जागेत आहे जिथे तुम्ही कम्फर्टेबल नाही. आणि म्हणूनच तो ऑथेंटिक लिव्हिंगवर जोर देतो. एक असं जीवन जिथे तुम्ही खरे आहात, जिथे तुम्ही तुमच्या फीलिंग्सला सप्रेस करत नाही, जिथे तुम्ही तुमच्या डिझायर्सला इग्नोर करत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही इररिस्पॉन्सिबल व्हा. नीचे फ्रीडमबद्दल बोलतो, पण तो रिस्पॉन्सिबिलिटी देखील एम्फसाइज करतो. जर तुम्ही स्वतःचे रूल्स बनवत असाल तर त्याची जबाबदारीही तुमचीच आहे. आणि कदाचित हीच ती बॅलन्स आहे जी खूप कठीण आहे, फ्रीडम आणि रिस्पॉन्सिबिलिटी यामधली. आजच्या जगात आपण अनेक रोल्स निभावतो, प्रोफेशनल, फ्रेंड, पार्टनर, फॅमिली मेंबर, आणि या सगळ्यात आपण स्वतःला विसरतो. पण नीचे सांगतो की तुम्ही तुमच्या रोल्सपेक्षा जास्त आहात. तुमची आयडेंटिटी तुमच्या लेबल्सपेक्षा मोठी आहे. आणि म्हणूनच तो एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की तुम्ही खरंच कोण आहात? हा प्रश्न सिंपल वाटतो, पण त्याचं उत्तर खूप डीप आहे. आणि कदाचित हा प्रश्नच तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागता तेव्हा तुम्ही कॉन्शियस डिसिजन्स घेता. तुम्ही इतरांना प्लीज करण्यासाठी जगत नाही, तुम्ही स्वतःसाठी जगायला लागता. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची खरी शिकवण आहे की तुमचं आयुष्य तुमचं आहे. पण हा मार्ग सोपा नाही. तो लोनली असू शकतो, तो अनसर्टन असू शकतो. पण कदाचित याच मार्गावर तुम्हाला तुमचं खरं रूप सापडेल. आणि आता या संपूर्ण प्रवासाचा शेवट जवळ आला आहे. आपण या सगळ्या विचारांना एकत्र करणार आहोत. एक कन्क्लुजन, एक रिफ्लेक्शन, आणि कदाचित एक नवीन सुरुवात. जिथे तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहाल आणि कदाचित थोडंसं जास्त कॉन्शियसली जगाल. कधीकधी एखादा पुस्तक संपतं, पण त्याचे विचार संपत नाहीत. बियॉन्ड गुड अँड इव्हिल हे असंच एक पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला आन्सर्स देत नाही, ते तुम्हाला क्वेश्चन्स देतं. आणि कदाचित हेच त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आपण या संपूर्ण प्रवासात खूप काही पाहिलं. सत्य म्हणजे काय, नैतिकता कुठून येते, शक्ती म्हणजे काय, आपल्या आत काय चालतं, हे सगळं. पण जेव्हा आपण या सगळ्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की हे पुस्तक आपल्याला कम्फर्ट देण्यासाठी नाही, ते आपल्याला जागं करण्यासाठी आहे. आपण लहानपणापासून शिकतो. हे बरोबर, हे चुकीचं. आपण रूल्स फॉलो करतो. आपण एक्सपेक्टेशन्स पूर्ण करतो.
आणि हळूहळू आपण एक प्री डिफाईन्ड लाईफ जगायला लागतो. पण नीचे आपल्याला थांबवतो. तो विचारतो, तुम्ही खरंच जगत आहात का? की तुम्ही फक्त फॉलो करत आहात? ह्या पुस्तकाने आपल्याला शिकवलं की गुड आणि इव्हिल ह्या फिक्स्ड गोष्टी नाहीत. त्या बदलतात, त्या बनवल्या जातात आणि कधीकधी त्या आपल्याला कंट्रोल करण्यासाठी वापरल्या जातात. आपण पाहिलं की ट्रूथ एकच नाही, तो पर्स्पेक्टिव्ह आहे. तुमचा अनुभव, तुमचं जगणं, तुमचं मन हे सगळं मिळून तुमचं ट्रूथ तयार होतं. आपण समजलो की आपल्या आत एक ड्राईव्ह आहे, विल टू पॉवर, एक अशी शक्ती जी आपल्याला ग्रो करायला लावते, जी आपल्याला एक्सपांड व्हायला लावते. आणि आपण हेही पाहिलं की आपल्या आत अनेक हिडन फोर्सेस आहेत. आपल्या इच्छा, आपला इगो, आपल्या भीती हे सगळं आपल्या डिसिजन्सला शेप देतं. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. जर तुम्ही तुमचं ट्रूथ तयार करत असाल, जर तुम्ही तुमचे व्हॅल्यूज ठरवत असाल, तर त्याची जबाबदारीही तुमचीच आहे. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात मोठी शिकवण आहे. फ्रीडम आणि रिस्पॉन्सिबिलिटी हे दोन्ही एकत्र येतात. आता एका क्षणासाठी तुमच्या आयुष्याकडे पहा. तुम्ही जे काही मानता ते खरंच तुमचं आहे का? तुम्ही जे डिसिजन्स घेतले ते खरंच तुमच्या इच्छेमुळे होते का? तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते खरंच तुम्हाला हवं आहे का? की तुम्ही फक्त फॉलो करत आहात? हे प्रश्न सोपे नाहीत, पण हेच प्रश्न तुम्हाला जागं करतात. आणि कदाचित हीच या संपूर्ण प्रवासाची सुरुवात आहे. कारण आता तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहाल. तुम्ही तुमचे बिलीफ्स क्वेश्चन कराल. तुम्ही तुमचे डिसिजन्स कॉन्शियसली घ्याल. तुम्ही परफेक्ट होणार नाही. तुम्ही अवेअर होणार. आणि कदाचित हीच खरी ग्रोथ आहे. आता हा प्रवास इथे संपतो, पण खरं तर तो इथेच सुरू होतो. जर तुम्हाला अशा प्रकारचे डीप विचार करायला लावणारं कॉन्टेंट आवडत असेल, तर ग्रंथगाथा या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण अशाच पुस्तकांवर, त्यांच्या खोल अर्थावर आणि आपल्या आयुष्याशी असलेल्या कनेक्शनवर चर्चा करतो. कारण पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नसतात. ती समजून घेण्यासाठी असतात. आणि कधीकधी स्वतःला शोधण्यासाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.